निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ शेतमजूर भूमिहीन शेतमजूर अर्थसहाय्य योजना यासाठी जिल्हा आस्थापन वेतन आणि वेतनांतर खर्चांसाठी राज्य सरकारमार्फत GR वितरित करण्यात आलेला आहे. निधींचं वितरण करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यक विभाग यांच्यामार्फत 30 एप्रिल 2026 रोजीचा हा GR आहे आणि या GR अंतर्गतच आजपासून अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे काही संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत पात्र आहेत, जे काही वृद्ध भूमिहीन शेतमजूर आहेत, त्यांच्यासाठी या ठिकाणी निधींचं वितरण करण्यात आल्यामुळे आजपासून अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर जे काही अपंग व्यक्ती आहेत त्यांना 2,500 रुपये आणि जे काही रेग्युलर जे लाभार्थी आहेत त्यांना 1,500 रुपये अशा प्रकारे या ठिकाणी मदत राज्य सरकारमार्फत मिळत असते. आता GR मध्ये महत्त्वाचं राज्य सरकारनं काय सांगितलेलं आहे ते बघून घेऊया. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा जो पैसा आहे 2026 वर्षातील एप्रिल ते जून 2026 करता या ठिकाणी वितरण करण्यात आलेला आहे आणि यामध्ये विभागनिहाय या ठिकाणी आराखडा देण्यात आलेला, पैशांचं या ठिकाणी माहिती देण्यात आलेली. एकूण जर आपण बघितलं तर पुणे विभागामध्ये या ठिकाणी पुणे विभाग, कोकण विभाग, नाशिक विभाग, नागपूर विभाग, अमरावती विभाग आणि छत्रपती संभाजीनगर विभाग अशा या विभागांचं नाव आहे आणि या विभागांतर्गत या ठिकाणी निधींचं वितरण करण्यात आलेलं आहे. आता महत्त्वाचं आपण जर बघितलं तर शेतमजूर जे आहे, वृद्ध भूमिहीन शेतमजूर आहेत, त्यांना अर्थसहाय्य या ठिकाणी वितरण करण्यात आलेलं आहे यासाठी. आणि यामध्ये आपण जर बघितलं तर जे वृद्ध भूमिहीन शेतमजूर आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी निधींचं वितरण करण्यात आलेलं आहे. 6च्या 6 विभागांसाठी हा निधींचं वितरण करण्यात आलेलं आहे. एप्रिल ते जून अशा प्रकारचा हा निधी असणार आहे. 3 महिन्यांचा, एप्रिल, मे, जून या 3 महिन्यांचा हा निधी असणार आहे आणि या निधींचं वितरण करण्यात आलेलं आहे. आता अनेकांचा प्रश्न असेल, निधींचं वितरण करण्यात आलेलं आहे, मग निधी जे आहेत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये कधीपासून पडण्यास सुरुवात होईल? तर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जे आहे आज 5 तारीख आहे, 5 तारीखपासून सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. पण पैसे तुम्हाला 1,500 रुपये मिळतील आणि जे अपंग व्यक्ती आहेत त्यांना जे आहेत 2,500 रुपये या ठिकाणी मिळणार आहे. 2 निधींचं या ठिकाणी वितरण करण्यात आलेले आहे. 47,75,48,700 आणि 19,15,42,500 एवढी जे अर्थसहाय्य आहे वितरण करण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारचा हा एक महत्त्वपूर्ण अपडेट होता. अपडेट कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा.